नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक जबरदस्त आपल्यासमोर टेस्ट येणार आहे आणि त्या टेस्टमध्ये आता सुष्मिताने जे समरकडे गिफ्ट मागितलेलं असतं आणि त्या गिफ्टच्या बदल्यामध्ये मात्र आता मलिका आणि अंशुमन यांनी जे कान भरलेले आहे तर त्या बाबतीत मात्र आता सुष्मिता त्याच्या चाव्याही समरला मागत असते आणि आजीने मात्र त्या चाव्या सोनंदीकडे पोहोचवलेल्या आहेत। तेव्हा आता सुष्मिता त्या चाव्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करते, परंतु तरीसुद्धा मात्र आता सोनंदी मोठ्या मनाची असते। सुष्मिता नाराज व्हायला नकोय आणि या घरामध्ये तिला अनकम्फर्टेबल वाटायला नको, यासाठी मात्र आता ती चाव्या आहेत तर त्या चाव्या मात्र आता ती सुष्मिताच्या हातात देते। परंतु सुष्मिताच्या हातात चाव्या दिल्यानंतर आता जेव्हा आजीला सुष्मिताचं सत्य समजल्यानंतर आजी त्या चाव्या स्वतः परत सुष्मिताकडून परत घेते आणि त्या सुष्मिताची लायकी काढून तिला घरामधील कसं नोकर बनवते आणि शेवटी सोनंदीला तिचा हा जो हक्क आहे तर तो मानाने कसा मिळतो आणि हे सगळं बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मात्र आता सुष्मिताचं असं कोणतं सत्य आजीच्या समोर येतं ते बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। घरामध्ये आता जे काही घडलेलं आहे त्यामुळे आता सोनंदी खूपच नाराज असते, परंतु समर म्हणतो की हे बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सोनंदी मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काही पुरावा देण्याची गरज नाही, माझा तुमच्यावर इतका विश्वास आहे। त्यानंतर घरामध्ये आता दुसऱ्या दिवशी शांतता निर्माण होण्यासाठी आजीने पूजा ठेवलेली असते आणि ह्या पूजेसाठी सगळी काही तयारी सोनंदीला करायसाठी सांगितलेली असते आणि सोनंदी आता सगळी तयारी करत असते आणि आजीला मात्र सोनंदीची तयारी वगैरे बघून खूप आनंद वाटत असतो की सोनंदी खरंच किती मनापासून हे सर्व करत आहे, जे काही करते ते मनापासून करते आणि आपल्या घराच्या काळजीने आपल्या ह्या राजवाड्यांच्या अगदी मस्त काही ते हक्काने सर्व काही करत आहे। सोनंदीच्या मनामध्ये आता आपल्या घराविषयी किती प्रेम आणि ओढ आहे, जिव्हाळा आहे, तिला आपल्या घराची रूढी परंपरा सगळं काही माहिती आहे, म्हणून आजी सोनंदीवर खूपच खुश असते। त्यानंतर आता इकडे आतमध्ये सुष्मिता मात्र अंशुमनला विचारत असते की मला एक गोष्ट सांगा की समर जिजू तुमच्यावर असे कायम काका रागवतात, नक्की त्यांना काय होतं? ते कायम तुम्हाला अपमान करून सांगत असतात आणि अपमान करूनच तुमचा बोलत असतात आणि व्यवस्थित मात्र ते तुमच्याशी बोलत सुद्धा नाही। मग नक्की असं काय घडलेलं आहे की नक्की ते तुमच्याशी व्यवस्थित बोलत नाही, का ते तुमच्याशी असं वागतात? त्यावरती आता लगेच अंशुमन मात्र आता सुष्मिताचे कान भरण्यासाठी मुद्दाम, हे बघ अगं, तुला माहिती आहे ना दादा माझ्यावर जळतो, कारण आता तो मुद्दाम कान भरतो। मलिका आणि त्याचं ठरलेलं असतं की आता हिचे कान भरायचे आणि हिला शेवटी आता आपल्या हक्कासाठी लढायला सांगायचं। आता आपले हक्क कसे आपण ओरबडून घ्यायचे त्यासाठी सुष्मिताला आपण आपला हुकमी इक्का म्हणायचा, हे त्यांचं ठरलेलं असतं। म्हणून मात्र आता अंशुमन खोटं बोलतो। अंशुमन म्हणतो की हे बघ, दादा माझ्यावर खूपच जळतो, कारण या घराचा जो काही खरा वारसदार आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा मालक आहे तर तो मी आहे आणि त्याला असं वाटतं की घरातील सगळे काही कारभार माझ्या हाती येतील आणि एकतर तो मुद्दाम मला आता सगळ्यांच्या समोर असा अपमानकारक बोलत असतो। तेव्हा आता सुष्मिताच्या डोक्यात येतं, म्हणजे अंशुमनच्या नावावर सगळी प्रॉपर्टी आहे, पण तरीसुद्धा आता समर जिजू मुद्दाम हे सर्व करत आहे आणि आता ही मलिका सुद्धा सुष्मिताचे कान भरते की अगं, ती सोनंदी फक्त स्वतःचा उदयोदय करण्यासाठी हे सर्व करत आहे, कारण तिला स्वतःचंच आता खरं करून घ्यायचं असतं आणि स्वतः या घरासाठी काय काय करते काय काय नाही आणि स्वतःला मात्र सगळे काही अधिकार तिच्या हातात घ्यायचे असतात आणि शेवटी तिने घराच्या चाव्या तर स्वतःच्या हातामध्ये घेतलेल्याच आहे। पण सुष्मिता, अगं तुला या घरात तर काही किंमत नाही आणि माझं बघ, मी म्हणजे मलिका म्हणते की अगं, मी सुद्धा या घरात आल्यापासून मला कोणतेही हक्क कधी मिळाले नाहीच आणि ती आजीसुद्धा कायम आता सोनंदीची सासू होती तर तिचा अगोदर तिच्या हातामध्ये सगळं काही होतं आणि त्यानंतर मात्र आता जे काही मानाने सगळं काही माझ्या हातात यायला हवं, पण ते आजीने आता त्या सोनंदीच्या हातात सगळं काही दिलेलं आहे, चाव्या वगैरे सगळं काही आता ती सोनंदी पाहते, घरातील सगळे हक्क आणि कुणाला काय करायचं कुणाला काय हक्क ठरवायचे हे सगळं सोनंदी पाहत असते। मग बघ ना, तिने आता इतक्या कमी वेळामध्ये सगळी जागा कशी आपली करून घेतलेली आहे
आणि सुष्मिता, तुला जर असं तू म्हणजे केलं नाही, तू तुझ्या हक्कासाठी लढली नाही, तर या घरातून तुला केव्हाच ती घराच्या बाहेर काढेल. त्यामुळे हे बघ, आज आम्ही तुला जे काही सांगत आहोत, म्हणजे आज घरामध्ये तुमच्या लग्नाचा शेवटचा विधी आहे, सत्यनारायण महापूजा. आणि एकदा की हा विधी झाला तर तुला फक्त घरातील काम वगैरे करावं लागेल. बाकी तुला या घरात आता ती स्वानंदी काही करून देणारच नाही, कारण ती इतक्या दिवसात म्हणजे इतक्या कमी वेळात माझ्याशी असं वागली. मला मात्र डावलून तिने सगळे हक्क घेतले. मग तुझं तर काय, तुला मात्र ती 15 दिवसात घराच्या बाहेर काढेल, कारण तुझं लग्न आता आणि ऐश्वर्यचं लग्न झालेलंच तिला मान्य नाही. आणि बघितलंस ना रिसेप्शनमध्ये ती तुझ्याशी कसं वागली. तिने मुद्दाम तुझं सगळ्यांच्या समोर आता नाव खराब होण्यासाठी हे सर्व केले. मग आता तूच बघ यापुढे तुला काय करायचं. तेव्हा आता सुष्मिता मात्र पेटून उठलेली असते. तिला असं वाटतं की आता मॉम-इन-लॉ आणि ऐश्वर्य खरं बोलत आहे. काही झालं तरी आता ही प्रॉपर्टी त्या दोघांच्या नावावर झालीच पाहिजे, आणि तरच मात्र आपल्याला या घरामध्ये मस्त राहता येईल. म्हणून मात्र ती आता पूजेच्या दिवशी आता खाली येत असते. आणि ऐश्वर्य आणि मलिकाने तिने काय कसं करायचं हे सगळं काही तिचे कान भरून ठेवलेले असतात. त्यानंतर मात्र आता इकडे खाली समरची आणि स्वानंदीची पूजेची तयारी सुरू असते. स्वानंदी फुलं वगैरे घेऊन आलेली आहे, आणि तेवढ्यात मात्र आता जी काही नोकर आहे तर ती तेथून जात असते, आणि तिचा धक्का स्वानंदीला लागतो. आणि स्वानंदीच्या हातातील जी फुलं वगैरे आहे तर ती वर उडली जातात, आणि समर स्वानंदीला झेलतो. दोघे एकमेकांच्या मिठीत येतात, आणि ती फुलं त्यांच्या अंगावर पडतात. दोघेही खूपच खुश होतात. त्यानंतर मात्र आता सुष्मिता अजूनपर्यंत काही पूजेला आलेली नसते. घरामध्ये सगळी तयारी झालेली आहे तरीसुद्धा सुष्मिताचा काही तपास नसतो. आजी म्हणते की अगं स्वानंदी बघ ना, अगं गुरुजी केव्हाचे खोळंबलेले आहेत आणि हिच्या पूजेविधी विरोधतो की नाही. स्वानंदी मात्र आता ह्या सुष्मिताच्या रूमकडे येत असते, आणि तेथे आल्यानंतर ती सुष्मिताला म्हणते की काय गं व्यवस्थित तयार झाली की नाही, आणि ही साडी तर मी त्या दिवशी आणली होती आणि आज तर ही साडी तू नेसलीस. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की ताई हे बघ, ही साडी माझ्या कपाटामध्ये होती, मला माहिती नाही की ती कुठून कशी आली. तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आपण नंतर या विषयावर बोलूयात, परंतु अगोदर खाली चल, गुरुजी खोळंबलेले आहेत. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की हे बघ, आता पूजा तर होईलच, परंतु आता मला तुमच्याकडून गिफ्ट हवं आहे, आणि असं काहीतरी गिफ्ट मला तुमच्या दोघांकडून हवं आहे. पूजा झाल्यानंतर कोणतं गिफ्ट मला हवं आहे मी तुम्हाला सांगते, असे बोलून आता ही पूजेला पुढे येते. आणि सुष्मिताने मात्र आता ती साडी वगैरे नेसलेली आहे, तर सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. आजीसुद्धा म्हणते की हो ना, आता हीच साडी रिसेप्शनच्या दिवशी जर नेसली असती तर किती सुंदर दिसली असती. म्हणून आजीसुद्धा तिचं आता तोंडभरून कौतुक करत आहे. त्यानंतर आता लगेच सुष्मिता पूजा वगैरे झाल्यानंतर आता लगेच म्हणते की समर जिजू, मला मात्र तुम्ही गिफ्ट देणार होतात आमच्या लग्नाचं, आणि ते गिफ्ट मला आज पाहिजेल म्हणजे पाहिजेलच. मी तुम्हाला जे काही सांगेल ते गिफ्ट मला हवं आहे. समर म्हणतो की ठीक आहे, तुला जे हवं आहे ते तू मागू शकते. तर लगेच आता ही सुष्मिता म्हणते की मला असं गिफ्ट हवं आहे की या घरात मला माझे हक्क हवे आहेत, आणि या घरात हक्क मला सगळेच मिळाले पाहिजेत. घरामध्ये आता सगळे काही होत असतं, त्याचे सगळे हक्क मला दिले गेले पाहिजेल. तेव्हा लगेच आता समर डोक्याला हात लावतो. आजी आणि आता ह्या स्वानंदीसुद्धा तेथेच असतात. स्वानंदी आता म्हणते की सुष्मिता तू काय बोलतेस, अगं हक्क हे मागून नाही तर ते अगदी मिळून म्हणजे मिळवायचे असतात, आणि तू असं ओरबडून नाही घेऊ शकत. एकदा तू आता राजवाडे घरांना सिद्ध करून दाखव, म्हणजे तुला आपोआप हक्क मिळाले जातील. तेव्हा स्वानंदी आता सुष्मिताकडे पाहतच असते, आणि समर आणि स्वानंदी एकमेकाकडे पाहतात. काकू आणि ऐश्वर्यला दोघांना खूप हसू येत असतं, कारण आज जो काही तमाशा होणार आहे, सुष्मिता सगळा तमाशा घडून आणून मात्र आपली स्वतःची बेइज्जती करून घेणार आहे. त्यानंतर आता सगळं काही तयारी झालेली असते, सगळेजण खूप खुश होत पूजेला हे दोघं बसलेले असतात. त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आता ही सुष्मिता आहे तर ती सगळ्यांच्या समोर आता समरला म्हणते की हे बघा समर जिजू, तुम्ही मला म्हटलं होतं की काहीतरी गिफ्ट मी तुला देईल, आणि ते गिफ्ट आता देण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे प्लीज माझा गिफ्ट मला द्या. तेव्हा समर लगेच तुला काय गिफ्ट हवं आहे तू मागू शकते. स्वानंदी तेथेच उभी असते, आणि आजीसुद्धा. त्यानंतर मात्र अगोदर आता स्वानंदी जेव्हा फुलं द्यायला गेलेली असते तर त्याच वेळेस ती समरच्या मिठीत आलेली असते. स्वानंदी त्याच विचारत असते. दोघे एकमेकाकडे सारखे बघून हसत आहे. स्वानंदीला सगळं काही ते आठवत असतं, आणि त्या विचारात ती गुंग झालेली असते. ती सारखी सारखी समरकडे पाहत असते, परंतु समर आता सुष्मिताला गिफ्ट द्यायला तयार झालेला आहे हे बघून सुद्धा आता स्वानंदीला फारच छान वाटतं. ती मात्र आता समरला डोकावून पाहत असते, आणि आता लाजत असते, हसत असते. आता ह्या
समोरचं मात्र आता स्वानंदीकडे लक्ष गेलेलं असतं. स्वानंदी असं का करत असेल आणि तो स्वानंदीला म्हणतो की आज सुद्धा तुम्ही फारच सुंदर दिसतात. आणि तेवढ्यात आता सुष्मिता परत आवाज देते आणि समोरला तेथे बोलावते आणि म्हणते की किती काही झालं तरी आज मला माझं गिफ्ट हवं आहे. समोर म्हणतो की काय गिफ्ट हवं आहे. तर ही सुष्मिता म्हणत असते की या घरात मला सगळे हक्क हवे आहेत, कारण जसे हक्क स्वानंदीला दिले गेले होते ते सगळे हक्क मला पाहिजेल. या अगोदरसुद्धा आता एकही असा हक्क बुडायला नको. आणि किती काही झालं तरी आता ह्या घराच्या चाव्या आहेत तर त्यात शेवटी तुझ्या हातात देतो. म्हणजे तो आजीकडून चाव्या घेतो आणि त्या चाव्या मात्र तो स्वानंदीऐवजी सुष्मिताकडे देतो. तेव्हा आता सुष्मिताला तर अगदी खूप आनंद झालेला असतो आणि अंशुमनला सुद्धा. परंतु स्वानंदी पाहत असते. स्वानंदी म्हणते की या मुलीने पैशाचं काही बरं वाईट केलं नाही तर बरं होईल. एकतर चाव्या आपण तिच्या हातामध्ये दिल्यात आणि त्याच वेळेस आता अंशुमन, मलिका आणि सुष्मिता एका रूममध्ये आलेले असतात, कारण चाव्या त्यांच्या हातात भेटलेल्या आहे याचा त्यांना इतका आनंद झालेला असतो. आनंदाने उड्याच मारत असतात. मलिका म्हणते की अगं सुष्मिता, तू खरंच अभिमान केल्यासारखं वागलेली आहेस. तू खरंच माझी एकता आवडती सून आहेस, म्हणून आज तुला जे काही हवं आहे ते तू मागू शकते. आज मात्र ह्या प्रॉपर्टीच्या चाव्या माझ्या हातात आलेल्या आहेत तर. आणि त्याच वेळेस मात्र आता आजीने यांचं तिघांचं बोलणं ऐकलेलं असतं. आजी धावतच आपल्या रूममध्ये येते तर आणि आजीला मात्र आता ह्या गोष्टींचा धक्का बसलेला असतो. आजी लगेच आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते. चाव्या आता स्वानंदी मॅडमने अगदी मोठेपणाने ह्या त्याच्या हातात दिलेल्या असतात. परंतु सुष्मिताला याचा फारच आनंद होतो. त्याचा ती गैरवापर करण्याचा ठरवते आणि आता आतमध्ये गेल्यानंतर आता हे तिघे आनंदाने उड्याच मारत असतात की शेवटी चाव्या आपल्या हातात आल्या आणि आता याचा काय उपयोग घ्यायचा हे आपल्या तिघांनाच माहिती आहे. म्हणून आजीने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. आजी धावतच येते आणि सुष्मिताच्या एक सणकणी कानामागे ठेवून देते आणि बाहेर ये, रागाने बाहेर ये असं म्हणते. आता तेवढ्यात आजी घाबरतच बाहेर येतात. पण त्याच वेळेस मात्र आता सुष्मिताच्या एक सणकणी कानामागे ठेवून देते आणि म्हणते की हे बघ, तू जे काही आत्ता वागली ना ते मला आवडलं तर नाही, परंतु आज एक गोष्ट कान खोलून ऐक. ह्या चाव्यावर स्वानंदीचा हक्क आहे, कारण तिने त्या चाव्या मागितलेल्या नव्हत्या, त्या मात्र अगदी आनंदाने मिळवल्या होत्या. तरीसुद्धा त्या चाव्या घ्यायला ती तयार नव्हती. तिने तिच्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि तू तर बळजबरीने आता चाव्या घ्यायला तयार झाली आणि रूममध्ये जाऊन हे सर्व तुम्ही बोलत होता ते सगळं काही बोलणं मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे. त्यामुळे आता बास, कारण आता या घरात कोणताही दुरुपयोग व्हायला नकोय. आता तू मला अगोदर तुझं स्वतःचं जे नाव आहे तर ते कमवून दाखव, तुझे संस्कार दाखव. या घरात जे काही आहे स्वानंदीने आता इतक्या कमी वेळात सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तू तसं सुद्धा आता वागू शकते. स्वानंदी जे काही करत आहे तर ते तुला मान्य करावंच लागेल. स्वानंदीसारखं संस्कार तुझे जर असतील तरच मात्र आम्ही हे रिसेप्शन आता करायला तयार आहोत आणि गिफ्ट वगैरे, तोपर्यंत आता ही पूजा वगैरे काही होणार नाही. म्हणून आता ह्या आजीने स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं. आजी आता खूप काही बोलते. आजी म्हणते की हे बघ, आत्तापर्यंत तू सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आली, पण आता यापुढे नाही. सुष्मिता, अगं लवकरात लवकर सगळं काही समजून घ्यायला हवं होतंस. स्वानंदी या घरात आल्यापासून काय कोणाला हवं नको काय सगळं काही काम करत असते आणि तू मात्र आता आल्यापासून एकही काम धड व्यवस्थित केलेलं नाही. नक्की काय झालेलं आहे तुला? तेव्हा लगेच मात्र आता स्वानंदी म्हणते की हे बघा, काही काळजी करू नका. सुष्मिताच्या हातामध्ये ज्या चाव्या आहेत तर त्याचा तिने दुरुपयोग केला तर त्या चाव्या माझ्याकडे आल्या जातील आणि तिने जर फायदा करून घेतला आणि या घराच्या कल्याणासाठी ती झटत राहिली तरच मात्र सर्व काही होऊ शकतं. तेव्हा आता सुष्मिताचे डोळे तर उघडतात. परंतु सुष्मिता म्हणते की ठीक आहे, आता इतक्या कामासाठी मी इतकी छोटीशी गोष्ट घेऊन चालले होते, खरंच मला फार वाईट वाटलं. म्हणून ती आता सगळ्यांची माफी मागते आणि आता त्या ज्या बायका वगैरे आहेत तर त्या सगळे एकमेकींना प्रसाद वगैरे देतात. त्यानंतर आजी त्या चाव्या सुष्मिताकडून घेते आणि त्या चाव्या परत स्वानंदीला देते. तुला मी 1 महिन्याची मुदत देते, तू घरामध्ये सगळं काही काम करून सगळ्यांचं मन जिंकून घ्यायचं आहे. असं काहीतरी तुला करावं लागेल आणि तरच मात्र मी तुला त्या चाव्या हातामध्ये देऊ शकते. आता चाव्या परत हातातल्या गेल्या आणि आजीने हे सर्व बोलणं ऐकलं. म्हणून मलिका अंशुमन यांचा फारच जळफाट होत असतो, कारण सुष्मिताला हे परफेक्ट नाही जमलं म्हणून ते तिला हिरवत असतात, तिला बोलत असतात. तर तेवढ्यात आता सुष्मितासमोर सुद्धा आता ह्या राजवाड्यांचं खरं रूप कसं येणार आहे आणि शेवटी आता सगळे हक्क स्वानंदीला कसे मिळतात आणि सुष्मिता स्वानंदीची माफी कसं मागते हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.